नमस्कार, मी विनोद तळेकर. एनडीटीव्ही मराठीच्या एनडीटीव्ही इलेक्शन कार्निवल या लोकशाहीच्या उत्सवात आपलं स्वागत आहे. लोकशाहीचा उत्सव म्हटल्यानंतर एक उत्सवात जे लोकगीतं किंवा लोकसंगीताची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी आपण या कार्यक्रमाचं स्वरूप असं ठेवलेलं आहे की या लोकशाहीच्या उत्सवात लोकगीतांनी आपण सुरुवात करतो. मी आमंत्रित करतो कलाकारांना की इथं पथनाट्य त्यांनी सादर करावं. एनडीटीव्ही मराठी यांच्या वतीनं निवडणूक महायुद्ध या कार्यक्रमाच्या अंतर्गत जमलेल्या तमाम सर्व माझ्या रसिक मायबापांचं मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतोय. साऱ्या जगातली देखणी, साऱ्या जगातली देखणी न बाई भीमाची, भीमाची लेखणी न बाई मी भीमाची, भीमाची लेखणी न बाई मी भीमाची लेखणी. साऱ्या जगातली देखणी हो, साऱ्या जगातली देखणी, साऱ्या जगातली देखणी न बाई मी भीमाची, भीमाची लेखणी न बाई मी भीमाची, भीमाची लेखणी न बाई मी भीमाची लेखणी. धन्यवाद मंडळी. सर्व कलाकारांचे धन्यवाद. तर आज आपण आहोत अमरावतीमध्ये आणि अमरावती म्हटल्यानंतर खराटा, खंजिरी आणि खडू अशी या शहराची ओळख आहे. यातला खराटा आहे गाडगे महाराजांचा, ज्यांनी सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व ओळखून आपल्या कृतीतून ते सत्यात उतरवलं. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या खंजिरीच्या साहाय्यानं गायलेल्या भजनातून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला. आणि खडू म्हणजे भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची ज्योत या भूमीतून तेवत ठेवली. या सर्व महापुरुषांचा वारसा घेऊन आज हे शहर 15व्या विधानसभेला सामोरं जातं आणि या विधानसभेत सर्व पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून या शहराचे प्रश्न, विदर्भाचे प्रश्न या सगळ्यांची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत तमाम अमरावतीकर आहेत. या सगळ्यांचं स्वागत. मी स्टेजवर असलेल्या आपल्या पाहुण्यांची ओळख करून देतो. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर निलेश विश्वकर्मा, आपले स्वागत आहे. त्याचबरोबर महायुतीकडनं डॉक्टर संगीता शिंदे या चर्चेमध्ये सहभागी होतात. मॅडम, आपलंही स्वागत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे हे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि फक्त राजकीय आवाज या चर्चेमध्ये नको, तर आपल्याला एक न्यूट्रल व्हॉइस, एक सर्वसामान्यांचा आवाज सुद्धा पाहिजे. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार गोपाल हरणे आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत. आणि या सगळ्यांकडनं आपण अमरावतीचे प्रश्न तर जाणून घेणारच आहोत, पण या शहरातली राजकीय हवा काय सांगते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मी सुरुवातीला हरणे साहेबांकडे जातो. हरणे साहेब, अमरावतीचे प्रश्न नेमके काय आहेत आणि काय अपेक्षा अमरावतीकरांच्या या सगळ्या राजकीय नेत्यांकडून आहेत? अमरावतीचे प्रश्न म्हणजे इथे एक बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि विकास जर तुम्हाला पाहायचा असेल तर अमरावती 12व्या-13व्या शतकापासून बसलेलं शहर आहे. सध्या चंद्रपूर जे शहर होतं त्याला डस्ट म्हणून सगळं पूर्ण कुख्यात होतं. त्या शहरात तुम्ही जाऊन बघा तिथला काय विकास झालेला आहे. तिथूनच आलो आम्ही. ओके, तिथलं तुम्ही सैनिकी शाळा पाहिली असेल, तिथलं ते फॉरेस्टचं जे प्रबोधिनी आहे ती पाहिली असेल. या अमरावतीत एक गुडविल म्हणून असं काही दाखवण्यासारखं आयकॉनिक असं काय आहे अमरावतीला, ही आम्हाला लाज वाटते. आम्हाला लाज वाटते की आमच्या अमरावती शहरात बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना काय दाखवावं. ही दुरावस्था आहे. शिक्षणाचं जे आहे ते उच्च शिक्षणाच्या इथं सुविधा अद्यापही नाही. आमच्या इथल्या मेडिकलचे विद्यार्थी, आता यावर्षी मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे, ते आता फक्त पाईपलाईनमध्ये किंवा सुरू झालेलं आहे. त्याच्याशिवाय उच्च शिक्षणाच्या काही सुविधा नाही. इथं IT हब नाही किंवा इथले सगळे विद्यार्थी शिकून पुणे मुंबईत जात आहेत, म्हातारे घरात राहत आहेत. काय अवस्था ही अवस्था काय? कोण जबाबदार आहे या परिस्थितीला? या लोकही जबाबदार जेवढे आहेत तेवढेच इथले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. काय अपेक्षा आहेत प्रतिनिधींकडनं? हा विकास कोण करणार? आम्ही त्यांना निवडून दिला आहे, इथल्या जनतेनं निवडून दिला आहे.
तर ही जबाबदारी अल्टिमेटली लोकप्रतिनिधीचीच आहे, ती काही कुणाची नाही आहे. शिंदे मॅडम, जो आरोप होतोय फक्त नागपूरचा विकास केला जातोय, इतर पूर्ण विदर्भातले 10 जिल्हे वंचित राहतात विकासापासून. खरं तर मिलिंद भाऊ म्हणतात, पण मला पहिले गोपाल भाऊ हरणे येतो तुमच्याकडे, एक बोलू द्या बोलू द्या तुमच्याकडे येतो. गोपाल भाऊ हरणेंनी जे सांगितलं त्यावर पहिले अमरावतीचं भूषण म्हणजे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ असं आहे की एशिया गोंधळ घालून मधलं चर्चा होणार नाही, उपयोग नाही त्याचा, गोंधळ घालून चर्चा होणार नाही. एशियामध्ये त्यांना मुद्दे प्रथम मांडू द्या, मी तुमच्याकडे येतो. प्रथम क्रमांकाचं एशियामध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे. हे पण आपल्याला एक गर्वाचं स्थान म्हणून आपल्या अमरावतीकरांना आहे. नाही. दुसरं म्हणजे PM टेक्सटाईल पार्क, वॅगन कारखाना सुद्धा आलेला आहे, PM टेक्सटाईल पार्क सुद्धा आलेला आहे. येतो. मेडिकल कॉलेज आहे. हे काय बोलतात या बरं, त्यांचा मुद्दा पहिले लक्षात घेऊया, मग तुमच्याकडे येतोय. बोला. 65,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, कारण 65,000 शाळा तुम्ही बंद केल्या महाराष्ट्रातल्या. कारण आहे तुम्ही सांगता इथे कुठला तुम्ही आणलाय रोजगार सांगा ना. त्याच्यानंतर शाळा कुठली आहे? दिल्ली पब्लिक स्कूल. कुठल्या पहिली रोजगार गोष्ट तर तुम्हाला सांगते की महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या विना अनुदानित शाळा होत्या त्यांना अनुदान देण्याचं काम केलं. 60,000 शिक्षकांना अनुदान दिलं. 60,000 शिक्षकांना अनुदान दिलं. नाही, तुम्हाला ओरडायचं असेल तर ओरडू शकता. ओरडून चर्चेतनं मार्ग सुटणार नाही. बोला. आता पहिला प्रश्न आहे, त्यांचे बंधू इथं आमदार होते, त्यांनी साधा टोल नाका बंद नाही केला, ते काय बोलतात? ते टोल नाका नाही बंद करू शकले, रोजगार नाही हो, देऊ शकले. 70 वर्ष आपल्या इथं काँग्रेसचं BDCL चा सरकार कारखाना होतं, गुजरातला 70 घेऊन वर्ष. गेलं. दोन्ही आमदारांनी कोणी साधा प्रश्न नाही विचारला. रोजगार शिंदे मॅडम, रोजगाराचा प्रश्न. भारतीय जनता पार्टीने इतक्या योजना आणल्या, विविध योजना आणल्या. ऐकून घ्यायचं असेल ऐकून घ्या, तर त्यांना होते. उत्तर देता. ऐकून घ्या. इतक्या योजना आणल्या महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे तुम्हाला सांगते की विश्वकर्मा योजना यामध्ये 1,00,000 लोकांना 12 एक मिनिट ऐकून घ्या. अशाने चर्चा होणार नाही, चर्चा अशाने थांबवावी चर्चा लागेल. होणार नाही. थांबा, ऐकून घ्या. तुम्हाला काहीच करायचं, तुम्ही काय केलं? ऐकून घ्या, अशाने काँग्रेसचं चर्चा थांबवावी सरकार लागेल. होतं ऐकून घ्या, तेव्हा तुम्ही नंतर काय तुम्हाला केलं? मी काँग्रेसचं संधी सरकार देतो. होतं तेव्हा तुम्ही काय केलं? काँग्रेसचं सरकार होतं. ताई विश्वकर्माजी, डॉक्टर साहेब, तुम्हाला दोष देत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधक प्रमुख इथे आहेत. तुमचा मुद्दा मांडा. आलटून पालटून यांनी सत्ता भोगलेली आहे आणि या जिल्ह्याचं जो बॅकलॉग आहे तो भरून करण्याची जी जबाबदारी होती ते करण्याचे सक्षम फेल आहेत. मला आठवते मी ज्या महाविद्यालय जीवनात होतो तेच उमेदवार 40 वर्षांनंतर आज विधानसभेत उभे आहे. राज्यकर्त्यांचं काम रोड रस्त्या नाल्या बनवण्याच नव्हे तर नवीन नेतृत्व घडवण्याची जबाबदारी आहे. जे दोन्ही उमेदवार आहेत ते माझ्या जेव्हा मी ॲडमिशन लावलं त्यापासून ते उमेदवार आहेत. ही भूमिका कोणाची आहे? राज्यकर्त्यांची आहे. हे काय सांगतात? आम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही. असलेले उद्योग बंद पाडलेत. ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या ते केल्या नाहीत. तरुणांच्या मनात अत्यंत चीड आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची दोनाची ताकद नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे, सरकार भाजपचं आहे आणि शेतकरी हा रस्त्यावर आहे. त्याच्या पिकाला जे भाव दिला पाहिजे तो मोठी चीड या जिल्ह्यात आहे. पण जिल्ह्याचा विकास करताना यांनी या गोष्टीत दुर्लक्ष केलं आहे. शेतकऱ्याचा मुद्दा तुम्ही मांडला. एक शेतकरी बहुधा इथे आलेला आहे. तुमच्या कपड्यांवरनं तुम्ही सदन शेतकरी वाटता. सदन शेतकरी, संत्रा शेतकरी म्हणजे सदन शेतकरी. काय मुद्दा काय? मी शेतकरी उत्पादक याच्या नात्याने एक सांगतो. ऐका ना, ऐकायला काही जाते काय? नाही, नाही. खूप झाली तुम्हाला चहावर चर्चा, आता कधी शेतकऱ्यावर एखादी चर्चा होऊ द्या. आतापर्यंत तुमचा मुद्दा माझा असा आहे की आम्ही संत्रा उत्पादक शेतकरी आहे, संत्रा पिकवतो. पण हा संत्रा विकत जाताना आज एक्सपोर्ट ड्युटी जी बांगलादेशने 180% वाढवली आहे. 80 रुपये किलो त्याने एक्सपोर्ट ड्युटी लावली. म्हणजे हा 80 रुपये किलो आपल्या इथे विकल्या जात नाही. याच्यावर कोणता प्रक्रिया उद्योग नाही. त्याच्यामुळे शेतकरी आज, म्हणजे मी सदन शेतकरी असलो तरी बहुतांश शेतकरीला आत्महत्याला कारण हे पडत आहे. माझे ते 600 झाडं होते, 400 झाडं कापले, आता 200 झाडं शिल्लक आहे. भविष्यात ते काय होणार आहे याची परिस्थिती तुम्ही समजून घ्या. एकूण 5 प्रकल्प संत्रा प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे विदर्भामध्ये. 5 प्रकल्प सुरू होणार आहेत. मॅडम बोलतात. सर, संत्रा परिषदेसाठी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची चांदूर रेल्वे येथे डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली संत्रा परिषद अमरावती या विदर्भात झाली आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि त्या संत्रा प्रक्रियेसाठी वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन मुद्दा आला तुमचा लक्षात. हरणे साहेब, संत्रा उत्पादकांचा जो प्रश्न येतो मी संत्रा उत्पादकाचा प्रश्न आहे. संत्रा उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला अपयश आलेलं, सत्ताधाऱ्यांना अपयश आलेलं असा मुद्दा आहे.
आता बघा, हे जे गोंधळ घालतायत त्यांनी शांततेनं समजून हे घेतलं पाहिजे की आदरणीय शरद पवार साहेबांनी अमरावतीला संत्रा प्रकल्प दिला होता. ओरड करणारे कोण आहेत तुम्हाला सांगतो मी. इथून तो नांदेडला पळवणारे कोण आहेत? इथून तो नांदेडला पळवणारे कोण आहेत? तुम्हीच नाव घेऊन टाका, कोण आहेत? तुम्हीच नाव घेऊ. तुम्ही आता कशाला जे- जाताय? आता जे भाजपमध्ये गेलेले नेते महाराष्ट्राचे अशोक चव्हाणांकडे तत्कालीन तुमचा व्यास विचार अशोक आहे. चव्हाण यांनी अशोक चव्हाणांवर प्रकल्प पळवलेला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्याची व्यथा सांगितली. हा मुद्दा लोकसभेच्या वेळेला होता. देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री वर्ध्याला येतात आणि ऑन रेकॉर्ड मी सांगतो, त्यांनी तिथे भाषणात सांगितलं, अमरावती की हल्दी और संत्रा पुरे दुनिया में भेजेंगे. 6 महिने झालं. काय केलं? त्याचं जुमलेबाजी करायची, खोटं बोलायचं आणि वेळ मारून न्यायची. ऐका, मला पूर्ण करू द्या. असं सांगितलं, सिंपल गोष्ट आहे. बांगलादेशनी जी इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे, बांगलादेशातून अनेक जे प्रॉडक्ट आहे ते महाराष्ट्रात येतात, देशात येतात. पंतप्रधान साहेब, तिकडे देशात पोहोचवणं इतर देशात तुम्हाला शक्य नाही. बांगलादेशला सांगता नाही येत की तुम्ही इम्पोर्ट ड्युटी कमी नाही केली तर आम्ही तुमचा प्रॉडक्ट इथे येऊ देणार नाही. हे नाही करायचं. वेळ मारून द्यायची, फसवायचं लोकांना. मला हे सांगायचं आहे की हे एवढे सगळेजण 6 महिने बोलतात झाले. 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा केलं काय? तुमच्या याचं काय आता झालं केलं सांगा काय? ना. आपण 6 महिने झाले लोकसभेच्या निवडणुकीला. आता काय स्वतः आहे? प्राईम मिनिस्टर ऐका, सांगतात, दुनिया में हा पहुंचाऊंगा. मुद्दा जरा पुढे घेऊन जाऊया. तळोकार आपल्या बरोबर आहेत, बोला. आता महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे का जेव्हा आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 4,500 रुपये सोयाबीन होतं. आज सोयाबीनच्या तेलाने 130 रुपये भाव आहे, सोयाबीन 4,000 रुपये आहे. हे एवढा मोठा अन्याय जगजाहीर दिसत नाही काय? डॉक्टर साहेब, हा मुद्दा महत्वाचा आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय. सत्ताधाऱ्यांचं याच्याकडे दुर्लक्ष होतंय. तुम्हाला आरोप पटतोय? निश्चितच. कारण जर मागील 3 वर्ष आधी सोयाबीनचे तुम्ही भाव बघितले असेल तर 10 क्विंटलला सोयाबीनचे भाव आणि तेव्हाच आजचा फरक हा जर 3 वर्षाचा काढला तर 10 क्विंटलला फक्त 1 लाख रुपयाची कटणी आहे. म्हणजे 1 लाख रुपये शेतकऱ्याचे कापले आणि बहिणीला 1,500 रुपये दिले. तर ही फसवे सरकार आहे. आणि म्हणजे महागाई वाढते, त्या तुलनेत भाव मिळत नाही शेतकऱ्याला. बिलकुल. ताई तुमचा मुद्दा आहे काय? सर, मैम ने बोला है कि 70 साल कांग्रेस ने क्या किया. मैं आपको बोलती हूँ, 70 साल में हम भाईचारे से रह रहे थे, हम लोग सब मिलजुल के रह रहे थे. ये 70 साल में हमने कांग्रेस ने बड़े बड़े काम किए और ये लोगों ने हर चीज बेचने का काम किया है. जब से आ रहे हर चीज बेच रहे हैं ये लोग. हा मुद्दा महत्वाचा आहे. हरणे साहेब, हा मुद्दा एक महत्वाचा आहे. आलो थांबा. प्रत्येक आलो. हा मुद्दा महत्वाचा आहे की सामाजिक दुभंग महाराष्ट्रात दिसून येतोय. जाती धर्मात वाद सुरू झालेले आहेत. वाद कुठेही नाही. हे आम्ही कुठे कोणा याच्यात दुभंगणारे नाही आहोत. अमरावती जिल्हा तर मुळीच दुभंगणारा नाही आहे. कोणी कुठल्याही प्रयत्नाने घेऊन चला. अमरावती जिल्हा हा शांततेचं प्रतीक आहे, सौहार्दाचं प्रतीक आहे. इथे कुठेही कुणीही दुभंगणार नाही. विषय राहिला, यांनी जो विषय मांडला आहे हा, तर याच्यावरून शांततेत घ्या, सगळ्यांनी शांततेत घ्या. येतो मी तुमच्याकडे. आपण जे सरकार निवडतो या सरकारचं एक काम असते की लोक कल्याणकारी योजना राबवण्याचं. आपण व्यवस्था उद्ध्वस्त करतो आहे की व्यवस्था निर्माण करतो आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. उद्या जर तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की मी कष्टानं मेहनतीनं पैसा कमावतो आहे, मोठा होतो आणि माझ्याकडून टॅक्स स्वरूपात घेतलेला पैसा जर अशा पद्धतीनं उधळला जात असेल तर मी पाप केलं का मोठं होऊन या जगात? तुमचा इशारा लाडकी बहीण योजनेकडे आहे. तो काही समजा. यस, होऊ शकतो. यस. मला एक पहिले उत्तर द्यायचं आहे की 1,500 रुपये हे लाडक्या बहिणीला दिले, पण मग जेव्हा लोकसभेच्या आधी राहुल गांधी, ऐकून घ्या ना, लोकसभेच्या आधी राहुल गांधींनी 8,500 रुपये खटाखट देतो म्हटलं, ते कुठले दिले असते? 8,500 कुठले दिले असते? माझा प्रश्न या ठिकाणी एक मिनिट मुद्दा मांडा. सुप्रीम कोर्टचा जजमेंट आला नॉन क्रिमिनल लागू करण्याचा. सुप्रीम कोर्टाचा याच्यावर नॉन क्रिमिलेअरच्या मुद्द्यावर दोघांची भूमिका त्यांना जाणून घ्यायची आहे. थोडक्यात मला अजून काही प्रश्न घ्यायचे. कशाबद्दल? नॉन क्रिमिलेअरचा मुद्दा, सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिले त्या संदर्भात. नाही, ते जजमेंट मध्ये जे काही असेल, मी तुम्हाला सांगतो, आम्ही नेहमी जे वंचित लोक आहे, मागासवर्गीय आहे, त्यांच्या पाठीशी राहुल गांधी आणि काँग्रेस सरकार नेहमी उभी आहे आणि शेवटपर्यंत राहणार, हे सांगतो तुम्हाला. काँग्रेस सरकार जर त्या आम्ही पाठीशी- एक आज साधं आम्ही उदाहरण सत्तेत देते. नाही. एक साधं उदाहरण देते.
जर काँग्रेस सरकार पाठीशी असतात आता या विधानसभेमध्ये तुम्ही बघा कोणाकोणाला तिकीट दिली, सगळ्या देशमुखाला तिकीट दिली, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये माळ्याला तिकीट दिली, पाटलाला तिकीट दिली, कोणालाही देऊ शकतात. आदिवासीला देशमुख तिकीट माणसं दिली. नाही का? मुद्दा असा आहे, देशमुख माणसं नाहीत का? हाच भेद अरे, यांच्यामध्ये. मी काय मी तुम्हाला म्हणते, स्पर्धा तुम्ही- परीक्षेवर तुम्ही एक जे चांगली बोलताय गोष्ट ना सांगते. जातीचं राजकारण, एक- तुम्ही जे बोलताय ना एक- जातीचं राजकारण, एक स्पर्धा परीक्षेवर सर्व यंग पिढीला मी एक गोष्ट सांगते. मी ट्रेनमध्ये येत असताना स्पर्धा परीक्षा देऊन 4 पोरं येऊन राहिले होते, जीव द्यायच्या गोष्टी करत होते. माझी गोष्ट आहे का की बीजेपीच्या माणसाचं ते कॉलेज होतं, तिथे परीक्षा होती. सकाळचे परीक्षा हा पेपर SRPFचे सर ABC असे ग्रुप असतात, वेगवेगळे पेपर असतात, त्या ठिकाणी एकच पेपर सर्व ग्रुपचा घेतला गेला. दुसरी गोष्ट म्हणजे त्या शाळेच्या अध्यक्षाच्या बायकोचा वाढदिवस होता, तर त्यांनी ढोल ताशे वाजवले. त्या ढोल ताशामध्ये आमच्या जवान बंधूने पेपर दिला आणि ते गोष्ट करत होते. तिथे पोलीस लोक कंप्लेंट करायला गेले. राजकीय आरोप जरी असला तरी त्याच्या मागे तथ्य आहे की कुठल्या पक्षाच्या चष्म्यातनं या प्रश्नाकडे पाहायला नको. डॉक्टर, तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय, परीक्षा रद्द होत आहेत, मुद्दा लक्षात आला तुमचा, परीक्षा रद्द होत आहेत, परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत, मुलांची वय निघून चाललेली आहेत, कसं एकीकडे रोजगार नाही आहे, मुलांनी कसं जगायचं, हा प्रश्न ते विचारतात. निश्चितच ज्या संस्था आहेत त्या दोघ्या लोकांच्याच आहेत, कारण 60 वर्षापासून हेच आहेत, काँग्रेस आणि भाजप यांची भूमिका तरुणांबद्दल फसवी आहे. माझा जो नेमका प्रश्न त्यांनी विचारला क्रिमिनलच्या संदर्भात, बोला बोला तुम्ही. क्रिमिनलच्या संदर्भात त्याच्यावर दोन्ही लोक उत्तर देऊ शकले नाहीत. काँग्रेस सातत्यानं या शोषित वंचित समुदायासोबत कधीच राहिली नाही, त्यांचा जीव घेण्याचं काम हे करते आहे. या जिल्ह्यातला दर्यापूर मतदारसंघ एकच, या जिल्ह्यात अरे तुमचेच नेते बोलतायत, जरा शांतपणे ऐकून घ्या. तुमचेच नेते बोलतायत, या जिल्ह्यात घोषणाबाजी देऊन काय होणार नाही, त्यांना या मुद्दा तर मांडू द्या. जिल्ह्यात एकच दर्यापूर मतदारसंघ होता जिथून बौद्धिस्ट आमदार निवडून यायचा. आज तो मतदारसंघ काँग्रेसनी शिवसेनेला सोडला. हे यांची कथनी आणि करणीमधला फरक आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये किशोर बोरकर मंचावर येणार होते, पण काँग्रेसची खेळी पुन्हा मिलिंद चिमोडे साहेब मंचावर आहेत. सातत्यानं जो माणूस सतरंजी उचलते तो सतरंजीच उचलणार आहे. पण काँग्रेसच्या डॉक्टर साहेब इथे एक आरोप आहे, बी टीम येतो मी, बी टीमचा आरोप. स्पर्धा परीक्षा मॅडम भाजपाशी संबंधित आहे. मॅडम, ज्या वेळेस कलेक्टर 100 रुपयात होते तर आजचा चपराशी 1000 रुपये भरावं लागते स्पर्धा परीक्षेची फी बीजेपी सरकारने वाढवलेली आहे. या येणाऱ्या काळात बीजेपी सरकारला बेरोजगार तरुण उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये प्रोफेसर्सच्या 12,000 जागा खाली आहे. UGCनी शासनाला 17 पत्र लिहिले आहेत, पण यांनी गेल्या 2018 पासून या जागा भरल्या नाहीत. नंतर अमरावती हे एज्युकेशन हब म्हणून ओळखलं. शिवाजी शिक्षण संस्थेवर दबाव टाकला जातोय की ते क्लस्टर बनवा, आणि क्लस्टर बनवल्यावर त्याची अनुदानितता रद्द होणार आहे. कोण टाकतंय दबाव? सरकार, कोण? नाव भाजप सरकार दबाव टाकतंय. प्रश्नात दम आहे, पण सत्ताधाऱ्यांकडे उत्तरं नाही आहेत. नाही, चर्चा ही मुद्द्यांवर झाली पाहिजे. आपसी मतभेद नेत्यांचे नावं घेऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपण लाडकी बहीण जी योजना सुरू केली आहे राज्य सरकारच्या वतीने, माझा सरळ प्रश्न आहे सत्ताधारी पक्षाला की आपण लाडकी बहीण योजना वय वर्ष 21 ते 65 वर्षांच्या माझ्या महिला भगिनींना देतो आहे, परंतु 18 ते 21 वर्ष वयोगटातील माझ्या ज्या भगिनी आहेत, ज्या मतदार म्हणून आपणास मतदान करणार आहेत, त्यांना 18 वर्षाचे झालं तर आपण ड्रायव्हिंगचं लायसन देतो. मग 18 ते 21 वर्ष वयोगटातील माझ्या भगिनींना या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना का सुरू केली नाही? एक मुद्दा ताई. दुसरा मुद्दा, आम्ही या शहराचे नागरिक आहोत, अमरावतीकर म्हणून अनेक वर्षापासून आम्ही पाहतो आहे की आपल्या मागच्या साईडला जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या शहरामध्ये जर एखादा ॲक्सिडेंट झाला आणि एखादा रुग्ण अस्तव्यस्त जेव्हा होतो तर आम्हाला दुर्दैवानं इथून 150 किलोमीटर नागपूर न्यावं लागते आणि अनेकांचे त्याच्यामध्ये प्राण जातात. आम्हाला आमची लाज वाटते. अमरावती शहराचा याला विकास म्हणायचा का? जिकडे तिकडे अमरावती शहरात सगळी तिकडे कचऱ्याचं प्रमाण आहे. नुकताच दुर्दैवाने 4 लहान बालकांचा मृत्यू अमरावती शहरात झाला, परंतु एकाही लोकप्रतिनिधीचं त्याच्यावर काही म्हणणं नाही आहे, कोणी त्याच्यावर बोलत नाही आहे आणि इथली महानगरपालिका अक्षरशः लुटून या सगळ्यांनी खाल्ली. साहेब, तुमचं नाव काय? मी पंकज मेश्राम आहे, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. पंकज मेश्राम यांचं कौतुक करावं लागेल. कोणताही आरडाओरडा गोंधळ न करता प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न मांडण्याचा तुम्ही उत्तर द्या, मी तिकडे जाणार आहे. मला 18 ते 21 वयोगटातल्या मुलींसाठी काय केलं असं म्हणणं आहे. सगळ्यात चांगली, एक मिनिट मी बोलते, मी तुमच्यामध्ये नाही बोलली. सगळ्यात चांगली महायुतीने म्हणजे भाजपाने ही योजना आणली, लाडकी बहीण. का कोणाला दिली?
ज्यांच्या त्यांचं जवळ म्हणणं काही- असं- नाही, एक मिनिट मुद्दा सर, तुमच्या मी- लक्षात आला, त्यांचं म्हणणं हा, असं आहे आणि 18 की ते एका 21 विशिष्ट वयोगटासाठी का? सगळ्यात महत्वाचं की जी गरीब मुलगी आहे ती उच्च शिक्षणासाठी पैसे खर्च करू शकत नाही, तिची फॅमिली, अशा विद्यार्थ्यांना मेडिकल इंजिनिअरिंग लॉ मध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल, सर तुम्ही ऐकून घ्या ना मेडिकल इंजिनिअरिंग लॉ कुठेही ऍडमिशन घ्यायची असेल तर तिला विनामूल्य ऍडमिशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळते. मी उदाहरण देते लता मंगेशकर मेडिकल कॉलेज. मी आताच परवा जाऊन आली नागपूरला. तिथे 200 सीट आहे. 200 सीट मध्ये 170 सीट अशा आहे की 170 विषय अशा असा सीट आहे आहे. कराले मॅडम म्हणते की अशा पद्धतीची ऍडमिशन झाल्या, इथं विचारा एकाची तरी विनामूल्य ऍडमिशन झाली काय? का नाही झाली विनामूल्य? तुम्ही केली नसेल. मैं एजुकेशन फील्ड से 44 इयर्स से काम कर रही हूँ एजुकेशन फील्ड में. मुझे पता है कि एजुकेशन में बच्चों को और बच्चों के माँ बाप को क्या प्रॉब्लम हो रही है. बीजेपी सरकार के पास या आरएसएस और बीजेपी सरकार के पास कोई मुद्दे नहीं है. हमने कोई लाडली बहन योजना मांगी नहीं थी, हमने कोई भीख मांगी नहीं थी. हमारे बच्चों को एजुकेशन फ्री होना चाहिए. और ये जो क्या बोलते हैं हिंदू और मुसलमान कर रहे हैं, मैं उसी के लिए एक ही बात सभी बहन भाइयों को बोलूंगी, आपके हिंदू मुसलमान से हमारा हिंदू मुसलमान होने वाला नहीं है. जात पात के बंधन तोड़ो, भारत जोड़ो. या हे म्हणतात आम्ही लाडकी बहीण दिली. यांनी काय लाडकी बहीण यांच्या घरातली नाही गेली, नवऱ्याच्या खिशातले पैसे काढले आणि बायकोला दिले. हेच काम केलेलं आहे. टॅक्स भरतात, त्याच्यानंतर जीएसटी आहे, नवऱ्याच्या खिशातलेच काढले ना पैसे. मुद्दा हरणे साहेब, मुद्दा हा आहे की योजनांच्या माध्यमातून पैसे थेट दिले जात आहेत, पण महागाई वाढते, इतर जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष दिलं जात. ही सरळ मतदारांना मतदानासाठी दिली जाणारी लाच आहे. द्यायचं आहे तर लोकांच्या हाताला काम द्या, रोजगार द्या, आरोग्य द्या, शिक्षण द्या, त्याच्यावर योजना राबवा. अशी काय लोकांना का तुम्ही निराधार करता, लाचार करता का? शिक्षणाचे किती प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर काम करा. ते सुचत नाही का तुम्हाला? माझ्या शोचा वेळ संपतोय. तुम्ही मुद्दा मांडा. मला एक मुद्दा मांडायचा आहे. त्या मॅडम बोलल्या. बोला. त्यांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम वाद हा म्हणजे महायुती सरकार करते. पण मी सांगते, एक मिनिट तुम्ही बोलू द्या. तुम्हाला सांगते की मदरसाला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मदरसाला अनुदान दिलं. 10 लाख रुपये मदरसाला अनुदान दिलं. जर हिंदू मुस्लिम वाद भाजपला करायचा असता तर अनुदान मदरसाला दिलं नसतं. मौलवींचा पगार वाढवला. शेवटच्या कॅबिनेट मध्ये मौलवींचा पगार वाढवला. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. म्हणजे हिंदू मुस्लिम वाद महाविकास आघाडी करत नाही, हिंदू मुस्लिम वाद काँग्रेस करते. दादांनी प्रश्न केला की आज 10 मर्डर अमरावती शहरात झालेले आहेत, यांचा खासदार कुठे गायब आहे? शांत राहा. त्यांना बोलू दे. यांचा खासदार कुठे गायब आहे? 4 महिन्यापासून यांचा खासदार कुठे गायब आहे? बरोबर. यांचा खासदार कुठे गेलेला आहे? सध्या शहरातला गायब कुठे यांचा खासदार? बोला. काही म्हटलं भाजप हिंदू मुसलमान करते. मी सांगतो, काँग्रेसच्या मागून जर बौद्ध बांधव आमचे आणि मुस्लिम बांधव निघाले तर यांची कुठली वोट बँक आहे? यांनी कुठल्या लोकांसाठी कामं केलेले? कोणासाठी कामं नाही केलेले? एक मिनिट थांबा. यांनी कोणासाठी कामं नाही केलेले? यांचा महाविकास आघाडीचा जो बडनेराचा कॅन्डिडेट आहे, त्या शिवसेनेचा जो बंडखोर कॅन्डिडेट आहे, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आज त्यांच्या मागे आहे. यांचा जो महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट आहे त्याच्या मागे लोक नाही आज. महाविकास आघाडी जातीपातीचं राजकारण करत नाही असं म्हणते. अमरावती जिल्ह्यामध्ये विधानसभेला यांना किती सीट मिळाले याचे उत्तर यांनी मला द्यावं. आता ताई थांबा. मला सांगा, लोकसभेला आणि विधानसभेला यांच्याकडे उमेदवार कुठे गेले? बीजेपीचे कार्यकर्ता कुठे आहे? यांनी 17च्याच उचलल्या का? मला एक अशा पद्धतीने तुम्ही येताय समोर, त्यातनं काही ऐका हेच मी इथे थांबतोय. तर जनतेचे हे मुद्दे घेतल्यानंतर एक शेवटचे मुद्दे मी प्रत्येक नेत्याकडून घेणार आहेत. तुमचे काय पुढच्या 5 वर्षाचं विजन आहे? अमरावतीकरांची आपण मतं जाणून घेतली, त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. सुरुवात डॉक्टर तुमच्यापासून, काय पुढचं 5 वर्षाचं विजन आहे? का तुम्हाला मतं द्यावं?
निश्चितच वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्यात एक मोठा पर्याय म्हणून पुढे येते आहे. सातत्यानं भाजप आणि काँग्रेस नेते तेच आहेत, चेहरे तेच आहेत, फक्त पक्ष बदलतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आरोग्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी तयार आहे. ज्या तरुणांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या ज्या भूलथापा देऊन त्या योजनाच गुंडाळून ठेवलेल्या आहेत, ते निश्चितच पूर्ण करण्याचं काम वंचित आघाडी करेल. इथचा शेतकरी हा बेहाल आहे, त्याच्या पदरात पीक आहे, पिकणी पेरणी कापणीनंतर ज्या शेतभावाला माल नाही, MSPवर सर्वात पहिला आम्ही महाराष्ट्रात काम करू. शेतकऱ्याच्या सोयाबीनला, संत्र्याला, कापसाला मागेल ते भाव देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल. शिंदेताई, 5 वर्षाचं विजन काय आहे महायुतीचं? केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदींचं सरकार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नरेंद्र मोदीजी काम करतात आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सर्व हे जे विरोध करणारे लोक आहे ना, यांनी सुद्धा फ्री ऑफ चार्ज त्यांनी लस घेतलेली आहे. सर्व भारतीयांना मोफत लसीकरण करून विदेशामध्ये पुढच्या सुद्धा 5 वर्षासाठी, लस दिलेली पुढच्या 5 वर्षाचं आहे. विजन काय? आणि तुम्हाला सांगते, केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे आणि आपल्या राज्यामध्ये महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे ही अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व समाजातील घटकांसाठी काम करणार आहे. खूप मोठं विजन आहे, खूप मोठं विजन आहे. त्याच्यामध्ये कोणी मुस्लिम नाही, कोणी बौद्ध नाही, कोणी शीख नाही, कोणी ईसाई नाही, सर्व धर्म समभाव समजून असं चांगलं काम महाविकास आघाडी सरकार करणार, महायुती सरकार करणार आहे. महाविकास आघाडीचं विजन 5 वर्षाचं. महाविकास आघाडीचं विजन क्लिअर आहे. सगळ्यात तर महत्वाचं काम म्हणजे आम्ही संविधानाची रक्षा करणार आहे. या राज्यामध्ये, या देशामध्ये हम संविधान बचाएंगे. आणि संविधानाने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत, प्रत्येक धर्माच्या जातीच्या माणसाला समानतेचा जो अधिकार दिला त्याचं रक्षण करू. सोबतच विकासाचं राजकारण करू. या राज्यातल्या सर्व सुशिक्षित मुलांना रोजगार मिळेल. या राज्यामध्ये उद्योग येतील. या राज्यातला थांबलेला हा जो विकास आहे, हा विकास पूर्ण होईल. अमरावती शहरामध्ये जे आमचं विकासाचं चक्र थांबलेलं आहे ते पुन्हा सुरू करू. इथे आरोग्य आणि सुरक्षा या सर्व महत्त्वाच्या गोष्टींना आम्ही पुन्हा प्राधान्याने सुरू करू. नागपूरनी जो आमच्यावरती अन्याय सुरू केलेला आहे, त्या अन्यायाचा जाब त्यांना विचारू. तिथेच मेट्रो नाही आहे, तर इथे पण आम्ही विकासाचे सर्व कामं करू. एकंदरीत एक विकासोन्मुख आणि सर्व धर्म, सर्व लोकांना सोबत घेऊन समाजातला जो सर्वात गरीब माणूस आहे, त्या गरीब माणसाच्या आयुष्यामध्ये कसं त्याला जगता येईल, मग तो शेतकऱ्याला आम्ही शेतमालाला भाव देऊ. शेतमालावर आधारित सर्व उद्योग आणू. हे शहर आणि हे राज्य जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित होतं, रयतेचं राज्य, जे शिवरायांना अपेक्षित असलेलं राज्य आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं जे राज्य आहे, त्याच आणण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. प्रस्थापित करू. जवळपास प्रत्येक पक्षाचं विजन एकसारखं आहे. आता बघायचं हे आहे की यापैकी कोणाचे मुद्दे मतदारांना पटतायत आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतोय. पाहणं महत्त्वाचं असेल. घोडा मैदान लांब नाही आहे. 20 तारखेला मतदान होते. तुम्ही सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावावा आणि 23 तारखेला कळेल की सरकार कोणाचं येणार. आज अमरावतीमध्ये इथेच थांबतोय. उद्या पुढच्या शहरात असू. पुन्हा एकदा जनतेचे प्रश्न आणि सत्ताधारी आणि विरोधकांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.